वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येर्माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्रश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षौ अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। भगवान श्री गोपाल कृष्ण जगद्गुरु श्री शंकराचार्य आणि आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो। आमच्या आचार्या परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी सुद्धा साष्टांग नमन करतो। आपण सर्व उपस्थित उपनिषद अभ्यासक आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या उपनिषदा चिंतनाला प्रारंभ करतो। आपला विषय चाललेला आहे मुंडक उपनिषद। या मुंडक उपनिषदामध्ये पहिले काही मंत्र आपले बघून झालेले आहेत। पहिल्या 5 मंत्रांचा आढावा आपला घेऊन झालेला आहे, पण तरी सुद्धा एकदा पुनर्विचार आवश्यक म्हणून तो करूया आणि पुढे जाऊया। शौनक महाशाल अत्यंत प्रतिष्ठित व मोठ्या कुटुंबातील असा हा एक मुमुक्षू अंगिरस नावाच्या एका ऋषींकडे जातो आणि त्यांना नमन करतो आणि विधीपूर्वक एक प्रश्न विचारतो। कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति। असं काय आहे जे जाणल्याने या जगात सगळं काही जाणल्यासारखं होतं? असा एक सुंदर मार्मिक प्रश्न त्या शौनकाने आपल्या श्रीगुरूंकडे केलेला आहे। त्याचं उत्तर देण्याकरता म्हणून जेव्हा श्रीगुरू प्रारंभ करतात त्यावेळेला ते म्हणतात, द्वे विद्ये विदितव्ये। कोण प्रकारच्या विद्या आहेत? 2 प्रकारच्या विद्या आहेत। एक आहे पराविद्या आणि दुसरी आहे अपराविद्या। पराविद्या ही श्रेष्ठ विद्या आहे, अपराविद्या ही कनिष्ठ विद्या आहे। पराविद्याच्या अध्यात्मविद्या, परमात्मविषयक विद्या, आणि अपराविद्या काय आहे तर ती धर्माधर्म साधन फल विषया। धर्म काय, अधर्म काय, त्याच्याकरता कुठलं साधन करायचं, ते साधन केल्याने कुठलं फल प्राप्त होणार आहे, हे सगळं जाणण्याची जी विद्या आहे त्याला अपराविद्या असं म्हणून ठेवलेलं आहे। त्या अपराविद्येच्या प्राप्तीने धर्म, पाप, पुण्य, विधी, निषेध, साधन, यज्ञ, याग, कर्म, अनुष्ठान इत्यादी सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला होतं। अशी ही अपराविद्या अत्यंत विस्तृत आहे। पण अपराविद्या कितीही शिकली तरी ती अपूर्ण आहे। अपराविद्या शिकल्याने आपल्या इच्छांची निवृत्ती होत नाही। पण पराविद्या मात्र अत्यंत उत्कृष्ट दर्जाची श्रेष्ठ विद्या, ही मोक्ष प्रदान करणारी अशी विद्या आहे। आणि या पराविद्येच्या प्राप्तीमुळे आपल्या सगळ्या कामना, इच्छा या निवृत्त होतात। पराविद्येच्या करता कुठल्याही प्रकारचे प्रयोग करावे लागत नाही। अपराविद्येच्या प्राप्तीकरता काहीतरी प्रयोग करावे लागतात, काहीतरी विचार करावे लागतात, काहीतरी कार्य करावं लागतं, काहीतरी कर्म करावं लागतं। पण अपराविद्या मात्र सूक्ष्म विद्या आहे
केवळ विचार केल्याने ज्ञानाच्या प्राप्तीने अपराविद्या पूर्णत्वास जाऊ शकते. एक शब्द आपल्यासमोर ठेवतो, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. ही जी अपराविद्या आहे ती सगळी परोक्ष विद्या आहे, आणि जी पराविद्या आहे, जे पराविद्येतनं मिळालेलं ज्ञान आहे ते त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, अनुभवाचं ज्ञान, ज्याचा आपल्याला अनुभव घेता आलेला आहे अशा प्रकारचं ज्ञान. उदाहरणार्थ एक गोष्ट बघू आणि पुढे जाऊ. समजा एक माणूस आहे, समजा त्याने आजपर्यंत कधीही गोड चव काय आहे ही जाणलेली नाही, कधीही त्यांनी गोड चव खाल्लेली नाही, चाखलेली नाही, कुठलाही गोड पदार्थ त्यांनी खाल्ला नाही. आणि अशा माणसास समजा आपण ठरवलं की गोड चव काय असते हे त्याला सांगू, तर तो जो सगळा विषय असेल, गोड चव कशी असते, कुठल्या पदार्थांमधनं गोड चव प्राप्त होऊ शकते, साखर खा, गूळ खा, मध खा इत्यादी प्रकारे त्याला सांगून आपण गोड चवीचं वर्णन करू शकतो. गोड चवीने किती छान वाटतं, किती मधुर असतं, आहा, अशा पद्धतीने त्या गोड चवीमुळे केलेले वेगवेगळे पदार्थ कसे असतात त्यांचं वर्णन करू शकतो आपण. ते सगळे लिहून दाखवू शकतो, त्याचे प्रयोग करू शकतो. पण जोपर्यंत तो पदार्थ चाखत नाही तोपर्यंत गोडी म्हणजे काय हे त्या माणसाला कधी कळणार नाही. म्हणून ती गोडी जी असते त्या पदार्थातली, त्या वस्तूतली, ती चाखावी लागते, म्हणजे अनुभवात आणावी लागते. आणि ब्रह्मवस्तूचं पण असंच आहे. कितीही वर्णन केलं, कितीही वाचलं, कितीही बोललं तरीसुद्धा ते सगळं ज्ञान कसं आहे, अपराविद्यासारखं ज्ञान आहे. खूप सगळे शब्दराशी, वेद अनंत बोलला आहे, ब्रह्मवस्तूबद्दलच बोललेलं आहे, पण खूप सगळं ज्ञान जे आहे ते संपूर्ण ज्ञान कसं आहे, अपराविद्यामध्ये आहे. 4 वेद, 6 वेदांग, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष्य इत्यादी हे सगळीच्या सगळी अपराविद्येमध्ये मोडतात. ब्रह्मवस्तूचा जो विचार उपनिषदांमध्ये केलेला आहे, वेदांत शास्त्रामध्ये केलेला आहे, तो विचार आणि त्या विचारांमधनं जो अर्थबोध आपल्याला होतो तो अर्थबोध याला पराविद्या असं म्हणतात. आणि या पराविद्येच्या प्राप्तीकरता मात्र पण हे जे अक्षर नावाचं जे तत्व आहे, काय, अथ परा यया तदक्षरम अधिगम्यते, अक्षर नावाचं जे तत्व आहे त्या अक्षर तत्वाच्या प्राप्तीकरता म्हणून जे कधीही निवृत्त होत नाही, जे कधीही ज्याच्यात बदल होत नाही असं जे तत्व आहे त्या तत्वाच्या प्राप्तीकरता म्हणून काय करायला सांगितलं आहे, सगुरुमेवा विगच्छेत. गुरुदेवांच्या जवळ जाऊन ही विद्या शिकून घ्यावी, त्यांना शरण जाऊन या विद्येचा लाभ करून घ्यावा. केवळ शब्दाभ्यास करून, केवळ शब्दराशींचा वाचन करून हे ज्ञान होणार नाही. शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम. चित्तामध्ये अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात आणि म्हणून मंत्रांचा जो अर्थ आहे तो अर्थ नीट पूर्णपणे आकलन करून घ्यावा लागतो. शब्दांचा अर्थ आपल्याला कळतो, आपण सगळे सुज्ञ आहोत, जाणकार आहोत, शब्द वाचून त्याचा अर्थ आपल्याला कळू शकतो, पण त्यातला जो भाव आहे, त्या अर्थांच्या मागचा जो भाव आहे तो भाव आपल्याला केवळ गुरूंकडनं किंवा आपल्याला स्वतःचं मनन आणि निधिध्यासन करून कळू शकतो. म्हणून पराविद्या जी आहे या पराविद्येकरता 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. साधन चतुष्टय संपन्नता ही अत्यंत आवश्यक आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व याला साधन चतुष्टय असं म्हणतात. या साधन चतुष्टय संपन्न व्यक्ती, अधिकारी जो असेल त्याला या अक्षर ब्रह्माचं ज्ञान होऊ शकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्वतःच्या चित्तशुद्धी आणि चित्तशांतीकरता सुद्धा साधना आवश्यक आहे. पण ते ब्रह्मतत्व कसं आहे, ते ब्रह्मतत्व फलरूप आहे, ते नित्य प्राप्त आहे, ते स्वसंवेद्य आहे. त्याच्याकरता कुठलेही कष्ट करण्याची आवश्यकता नसते. अक्षर शब्दाचा सुद्धा आपण मागच्या वेळेला विचार केला होता, ज्याचा कधीही नाश होत नाही. जे क्षर आहे म्हणजे नाशवान आहे, जे अक्षर आहे ज्याचा कधीही नाश होत नाही, असं जे अक्षरतत्व आहे ते अक्षरतत्व ते जाणण्याचं प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पुढच्या मंत्रामध्ये या अक्षरतत्वाचंच वर्णन सगळं इथे केलेलं आहे. या अक्षरतत्वाचं ज्ञान झाल्यामुळे ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता म्हणून
जे कष्ट करायचे आहेत ते कुठलेही प्रयोग करायचे नाही असं मी मगाशी म्हणालो. कुठल्याही प्रकारचा प्रयास यत्न तिथे करावा लागत नाही. सगळा जो प्रयत्न आहे, सगळी जी साधनं आहे ती आपल्याला अज्ञानाच्या निवृत्तीकरता म्हणून असते. ज्ञानाची प्राप्ती ही नित्यप्राप्त आहे. ज्ञान ही नित्यप्राप्त आहे. अज्ञानाची निवृत्ती होण्याकरता म्हणून साधना मार्ग सांगितलेला आहे. चित्त मुळात अंतःकरण स्वरूपतः शुद्ध आहे, पण वासनांचा सगळा लगटा त्याला लागल्यामुळे ते अशुद्ध झालेलं आहे. म्हणून चित्तशुद्धी आणि चित्तशांती करता म्हणून उपासना सांगितलेली आहे. म्हणून जे आपलं स्वतःचं स्वरूप आहे त्याची प्राप्ती झाल्यानंतर, ते जाणल्यानंतर मग सगळ्या प्रकारचे शोक दुःख आपल्या आयुष्यातील नाहीसे होऊन जातात. शब्दज्ञान कितीही मिळवलं तरी त्या शब्दज्ञानातून जे आत्मिक आनंद जो असतो, ज्या परमानंदाची प्राप्तीबद्दल आपण विचार करतो आहोत, तो परमानंद मिळेलच याची गॅरंटी नाही. तो परमानंद मिळवण्याकरता खूप सगळे शब्द माहिती असायला पाहिजे असं सुद्धा नाही. आणि एक अजून लक्षात ठेवा, अपराविद्या आणि पराविद्येतला भेद आपण बघितला. तो म्हणजे अपराविद्येमध्ये काही वेळानंतर, यत्न केल्यानंतर, कर्म केल्यानंतर तत्पश्चात आपल्याला फल प्राप्त होतं. पराविद्येमध्ये जेव्हा ज्ञान होतं अगदी त्याच क्षणी मुक्ती मिळते. ज्या क्षणी ज्ञान त्याच क्षणी मुक्ती, तत्काल फळ मिळतं. त्याच्याकरता काही वेळ लागत नाही, थांबावं लागत नाही, कारण ते माझं स्वतःचं स्वरूप आहे, स्वतःसिद्ध आहे, स्वसंवेद्य आहे. असं आत्मज्ञान, नित्यप्राप्ताची प्राप्ती असा शब्द आहे. जे मला नित्यप्राप्त आहे त्या नित्यप्राप्ताचीच प्राप्ती आत्मज्ञानाने मला होणार आहे. कशा प्रकारचं हे अक्षरतत्व आहे, मुंडकोपनिषदकार कुठल्या प्रकारे या मंत्राने त्याचं वर्णन करतात, तो विषय आता आपल्यासमोर येतोय. हा 6वा मंत्र आहे आपल्यासमोर आलेला. यत् तत् अदृश्यम अग्राह्यम अगोत्रम अवर्णम अचक्षुषु श्रोत्रम तद पाणिपादम नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम तदव्ययम यद भूतयोनिम परिपश्यन्ति धीराः. अतिशय सुंदर मननीय असा हा मंत्र, याचा आज आपण विचार करूया. या मंत्राचा अर्थ असा की हा जो आत्मा, जो न जाणण्यासारखा आहे, जो गोत्ररहित आहे, इंद्रियरहित आहेत, रंगरूप वर्ण इत्यादी रहित आहे, जो ज्ञानेंद्रियांना अथवा कर्मेंद्रियांना कळत नाही, किंवा ज्याला ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय नाहीत, जो नित्य, व्यापक, विभू, सर्वात भरून उरलेला, अतिसूक्ष्म आहे, अविनाशी आहे आणि सर्व भूतांचे जन्मकारण आहे, असा जो तो आत्मा, त्याला ज्ञानी लोक सर्वत्र घनदाट भरलेला पाहतात. आता या मंत्राचा थोडं चिंतन आपल्याला करायचं आहे. शास्त्र अतिशय सुंदर आहे, वर्णन सुंदर केलेलं आहे. ब्रह्मवस्तूचं, आत्मवस्तूचं, माझं काय होतं, ब्रह्मवस्तूचं म्हणताना, आत्मवस्तू म्हणताना ते ब्रह्म, तो आत्मा, तो तसा आहे, तो तसा आहे करून ते सगळं तिकडे राहतं. हे वर्णन कोणाचं सुरू आहे, आत्मरूप मी, माझं असं वर्णन सुरू आहे. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून म्हणतो आता हे जे सगळं पूर्ण वर्णन येतं आहे हे माझं वर्णन आहे. अदृश्य, मी अदृश्य. अदृश्य शब्दाचा साधा अर्थ होतो अदृश्य, जे ज्ञानेंद्रियांना दिसत नाही. ज्ञानेंद्रिय डोळ्यांना दिसत नाही हे आपण म्हणतो, पण डोळ्याबरोबर इतर 5 इंद्रियसुद्धा घ्यायची. 5ही ज्ञानेंद्रियांनी ज्यांचं ज्ञान होऊ शकत नाही असं त्याला अदृश्य असं म्हटलेलं आहे. आपण कठोपनिषदाचा जेव्हा अभ्यास केला होता त्यावेळेला अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम अशा प्रकारचा एक मंत्र आपल्यासमोर आलेला होता. त्याच्यामध्ये पण जे अशब्द आहे, ज्यांना ऐकू येत नाही, जे अरूप आहे, जे अस्पर्श आहे, अशा पद्धतीचं वर्णन आपलं बघून झालेलं आहे. आत्म्याचं ज्ञान होत नाही. परत एकदा म्हणतं वाक्य, आत्म्याचं जसं इथे जगातल्या वस्तूंचं आपल्याला ज्ञान होतं त्या पद्धतीने आत्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही, होत नाही. ज्या पद्धतीने मला इथे चष्मा ठेवलेला आहे, इथे
माझा फोन ठेवलेला आहे, इथे पुस्तक ठेवलेलं आहे, अशा पद्धतीने बघून ज्ञान होतं. तसं आत्मवस्तूचं डोळ्यांनी ज्ञान होत नाही. डोळ्यांच्या माध्यमातून कधीही आपल्याला आत्मवस्तूचं दर्शन होणार नाही. ईश्वर निराकार आहे म्हणून ईश्वराचं सुद्धा दर्शन होत नाही, कारण ईश्वराला आकारच नाही. ज्याला आकार नाही त्याचं दर्शन होत नाही. ही गोष्ट खूप लक्षात ठेवायची. एक दर्शन केलं होतं भगवद्गीतेमध्ये. अर्जुनाला भगवंतांनी दिव्य चक्षु देऊन आपलं स्वरूपाचं एक विलक्षण विश्वरूप दर्शन केलेलं आहे. पण त्याच्याकरता मात्र अर्जुनाला ते दिव्य चक्षु मिळाले होते भगवंताच्या कृपेमुळे. आपल्याला तसं अदृश्य असलेलं हे आत्मवस्तू डोळ्यांना दिसत नाही एवढा साधा अर्थ घ्यायचा. ज्या अर्थी डोळ्यांना दिसत नाही त्या अर्थी त्याला स्पर्श करता येत नाही. स्पर्श पण करता येत नाही, त्याला कानाने ऐकता येत नाही, कारण आत्मवस्तूचा कुठलाही आवाज नाही, त्याचा कुठलाही गंध नाही, म्हणून त्याचा वास आपल्याला येत नाही. ज्या वेळेला आपण ध्यानाकरता म्हणून बसतो त्यावेळेला काही साधक अशा पद्धतीने वाट बघत बसतात. कुठला तरी वास येईल, कुठली तरी जिभेवर चव येईल, कुठल्या तरी प्रकारचा एक आवाज येईल, कुठले तरी मधुर स्वर येतील. अशा पद्धतीने काहीही होत नाही, किंवा जे झालेलं असतं ते केवळ भास असतो. तो आत्मवस्तूला अशा पाचही प्रकारांनी काहीही शब्द, स्पर्श, रूप, रसगंध असं तिथे नसतात. हे लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. दुसरं आहे अग्राह्य. अग्राह्य म्हणजे जे कर्मेंद्रियांनी ग्रहण केल्या जात नाही, म्हणून त्याला अग्राह्य असं म्हटलेलं आहे. ग्रहण करणं म्हणजे पकडणं, घेणं, हातात स्वीकारणं, किंवा कुठल्याही कर्मेंद्रियांनी. ज्ञानेंद्रियांचं वर्णन झालं पहिले. आता अग्राह्य शब्दाने कर्मेंद्रियांनी ज्याला गाठता येत नाही, पकडता येत नाही, उचलता येत नाही असं वर्णन केलेलं आहे. खूप मोठा पुरुषार्थ केला पण तरीसुद्धा T20ची ट्रॉफी उचलण्यासारखं ब्रह्मवस्तू आता मी जाऊन उचलतो असं होत नाही. असा पुरुषार्थ तिथे होत नाही. स्वतःचं ज्ञान काय आहे, स्वचं ज्ञान काय आहे, जे ज्ञान आहे, जे ज्ञानरूप आत्मतत्व आहे ते मी आहे असा अनुभव घेणं म्हणजे ब्रह्मवस्तूची प्राप्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ब्रह्मज्ञान असं म्हटलेलं आहे. पण आपण मगाशी विचार केला, आत्म्याचं ज्ञान होत नाही, तसंच आत्म्याला ज्ञान होत नाही. कर्मेंद्रियांनी त्याला प्राप्त करता येत नाही. कर्मेंद्रियांनी प्राप्त करणं म्हणजे काय? एखादी वस्तू असते, कुठेतरी टेबलवर ठेवलेली असते. माझा चष्मा तिथे टेबलवर आहे, तो मला आणायचा आहे. तर कर्मेंद्रियांनी म्हणजे मी पायांनी चालत जाऊन त्या टेबलापाशी जाऊ शकतो, हातांनी तो धरून तो मी ग्रहण करू शकतो, उचलू शकतो, आणि नंतर मग तो डोळ्यांवर चढवू शकतो. याला ग्रहण केलं असं म्हणतात. आत्मवस्तू अशी काही वस्तू नाही आहे. जगातली जशी वस्तू दिसते तशी ती वस्तू नाही आहे की जेणेकरून ती ग्रहण करता येऊ शकते किंवा ती साध्य करता येऊ शकते. म्हणून आत्म्याला कर्मेंद्रियांनी ग्रहण करता येत नाही. पुढचं आहे अगोत्रम. अगोत्र म्हणजे ज्याचा कोणीही मूल नाही, मूळ पुरुष नाही. आत्मा अजन्म आहे, त्याचं कुठलंही मूळ नाही, त्याचं कुठलंही कुळ नाही. गोत्र हा शब्द सगळ्यांना माहितीच आहे. आपण विचारतो तुम्ही कुठल्या गोत्राचे आहात, म्हणजे काय, कुठला तुमचा मूळ पुरुष आहे. काही गौतम, भारद्वाज, गर्ग, शांडिल्य, वसिष्ठ इत्यादी अनेक प्रकारचे गोत्र आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. असं आत्म्याचा गोत्र कुठला असं विचारलं तर ते अगोत्र असं आहे. अगोत्र. मूळ पुरुष आत्म्याला नाही, कारण आत्म्याचा जन्म होत नाही. आत्मा अजन्म आहे, आत्मा अज आहे. वेगवेगळ्या पुरुषांचे, वेगवेगळ्या वर्णांचे, वेगवेगळ्या पदार्थांचे काहीतरी मूळ आपण शोधून काढू शकतो. इथे समजा एक ग्लास ठेवलेला आहे, भांडं ठेवलं आहे, कशाचा बनलेला आहे, स्टीलचा बनलेला आहे. मूळ, त्याचं मूळ काय, त्याचं मूळ काय करत करत गेलं तर आत्मवस्तूच स्वतः संपूर्ण मूळ तत्व आहे. त्याच्यापासूनच ह्या सगळ्या जगताची सृष्टी जणू काही निर्माण झालेली आहे. म्हणून आत्मवस्तूचं मूळ नाही. आत्मवस्तूला मूळ नसल्यामुळे, त्याचं कुळ नसल्यामुळे आत्म्याला अगोत्र असं वर्णन करण्यात आलेलं आहे. पुढचं आहे
अग्राह्यम, अदृश्यम, अग्राह्यम, अगोत्रम, अवर्णम. ज्याचा काहीही वर्ण नाही किंवा ज्याचं कुठल्याही पद्धतीने वर्णन करता येत नाही किंवा ज्याला कोणताही वर्ण नाही. दोन्ही अर्थ त्याचे. एक आहे ज्याचं रंगरूप नाही, कारण आत्म्याला स्थूलत्व नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा रंगरूप नाही. आत्मवस्तू गोळी आहे का काळी आहे का लाल रंगाची आहे का तेजपुंज निळ्या रंगाची आहे. अनेक जणांचे प्रश्न असतात आत्म्याचं वर्णन करताना. असं कुठल्याही प्रकारचं आत्मवस्तूचं वर्णन करता येत नाही. आत्मा काही दैदिप्यमान नाही, आत्म्याचा रंग काही निळा नाही, हे लक्षात ठेवायचं. काय असतं, खूप सगळे लोक कन्फ्यूज करतात. त्यांचं आत्मतेज खूप छान आहे असं म्हणतात. एखाद्या माणसाचं ऑरा असतो, एक प्रकारचं विलक्षण तेजपुंज असं एखादं व्यक्तिमत्व असतं. आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे आत्मतत्व जास्त आहे. आता ते तेजपुंज जे असतं ते त्या शरीराचं वर्णन करता येऊ शकतं. आत्मा मुळात तेजपुंज आहे हे म्हणणं बरोबर नाही. आत्म्याला कुठल्याही प्रकारचा वर्ण नाही. दुसरा अर्थ आपण आत्ता बघितला, त्याला जे 4 वर्ण आपण विचारात घेतो नेहमी, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, ते 4ही वर्ण ह्या आत्मवस्तूला लागू पडत नाहीत. आपण सर्व सामान्य व्यक्ती, सामान्य लोक जाती, धर्म, वर्ण या भेदामध्ये अडकून राहतो आणि एकमेकांशी भांडत बसतो. हे भेद आपल्याला दिसतात, आपण ते स्वीकारतो आणि त्याप्रमाणे राहतो. पण आत्मवस्तूपाशी कुठलाही भेद नाही. ते अद्वैत तत्व आहे, त्याच्यात 2 राहतच नाहीत. भेद नसल्यामुळे आत्मवस्तूला तिथे अवर्ण असं म्हटलेलं आहे. ना गोत्र आहे, ना कुळ आहे, ना वर्ण आहे, ना जाती आहे, ना काही क्रिया आहे, ना काही कर्म करायची आहेत, ना तिथे काही विकार उत्पन्न होतात. असं अत्यंत शुद्ध, जिथे सगळ्या गोष्टींचा, क्रियेचा अभाव आहे, अशा पद्धतीने त्या आत्मवस्तूचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आत्मवस्तू अवर्णनीय आहे. अवर्ण शब्दाचा मगाशी जो आपण एक अर्थ बघितला, त्याचं वर्णन करता येत नाही. आत्मवस्तू अवर्णनीय का बरं म्हटलेलं आहे? कारण शब्दांनी ते वर्णन करता येत नाही. शब्दांच्याही ते पलीकडलं आहे. शब्द इथपर्यंत पोचू शकत नाहीत. शब्द आपल्याला आत्मवस्तूच्या अर्थापर्यंत नेऊ शकतात, तिथपर्यंत निर्देश करू शकतात, पण त्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. का बरं शब्द अपुरे पडतात? कारण शब्दांची तिथे मर्यादा निर्माण होते. शब्दांना सुद्धा मर्यादा असते. शब्दांची मर्यादा कशी? 5 प्रकारे शब्द आपल्याला 5 गोष्टींचं ज्ञान करून देऊ शकतात. एक आहे जाती, दुसरं आहे गुण, तिसरं आहे क्रिया, चौथा आहे संबंध आणि 5वा आहे रूढी किंवा संज्ञा. आता याचा अर्थ काय? जातींचं शब्द वर्णन करून एखादी जाती काय आहे ते दर्शवू शकतात. गुण, एखाद्या गोष्टीचा गुण काय आहे ते दर्शवण्याचं काम शब्द करू शकतात. शब्दांनी एखाद्या क्रियेचं वर्णन करता येऊ शकतं किंवा एखादा संबंध सुचवू शकतो. शब्द संज्ञा देऊ शकतात. आता उदाहरण म्हणजे बघूया, म्हणजे आपल्याला कळेल. समजा मी माझ्या मुलाला घेऊन एका ग्राउंडवर मैदानात खेळायला घेऊन गेलो. तिथे माझा मित्र भेटला, अगदी जुना मित्र तो भेटला आणि त्यांनी मला विचारलं, अरे तू इथे कसा काय? मी सांगितलं माझा मुलगा खेळतोय. त्यांनी सहज विचारलं, मुलगा कुठे तुझा? म्हटलं ते तिकडे खेळतायत ना तिथे. तर तिथे बरेच मुलं खेळत होते. त्यातले कुठले? ते क्रिकेट खेळणारे वेगळे आणि फुटबॉल खेळणारे वेगळे. मग मला त्याला सांगावं लागलं की ते क्रिकेट खेळणारे, क्रिकेट खेळणाऱ्यांची जात वेगळी, म्हणून क्रिकेट खेळणारे मुलं वेगळे, त्यातनं वर्णन करून वेगळ्या जाती दाखवावी लागली. फुटबॉल खेळणारी मुलं ती वेगळे. पण फुटबॉल खेळणारे पण बरेच मुलं होते. मग कुठल्या त्यातला? मग तो जरा असं उंच दिसतो ना त्या बाकीच्या मुलांपेक्षा, तो मुलगा. मग आता काय सांगितलं? उंची म्हणजे गुण. गुणांचं वर्णन शब्दांनी करता आलं. पण तसे बरेच उंच मुलं होते तिथले, त्यातला नेमका कुठला? अरे तो जो आत्ता बॉलला लाथ मारतोय ना, जो आत्ता बॉलला किक करतोय, जो खेळतोय फुटबॉल, ज्याच्याकडे आत्ता बॉल आहे, ज्याचं खेळणं सुरू आहे, तो म्हणजे क्रिया दर्शवण्यात आली. पण तेवढ्यात तो बॉल इकडून तिकडे 4-5 जणांकडे गेला. त्यातनं परत कसं काढायचं? ते संबंध. अरे ज्यांनी लाल रंगाची जर्सी घातलेली आहे
तो. मग आता कुठल्या तरी वस्तूचं संबंध दर्शवण्यात आला, स्थापित करण्यात आला. एवढंही करून नाही कळलं तर मी माझ्या मुलाला हाक मारतो, आवाज देतो आणि त्याला बोलावतो. त्याला काहीतरी नाम असतं, त्याला बोलावतो आणि मग तो इथे येतो. मग त्याची ओळख करून येतो की हा माझा मुलगा. संज्ञा. काय झालं? शब्दांनी या 5 प्रकारे वर्णन करण्यात आलं. जाती, गुण, क्रिया, संबंध आणि संज्ञा. आत्मवस्तूंना ह्या 5ही गोष्टी ॲप्लिकेबल नाहीत, लागू नाहीत. आत्मवस्तू अद्वय असल्यामुळे, तिथे भेद नसल्यामुळे, तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारची कुठली जाती नाही, 2 नाहीत म्हणून जात नाही. आत्मवस्तू निर्गुण असल्यामुळे तिथे कुठलाही गुण लागू पडत नाही म्हणून गुण नाही. आत्मवस्तू अक्रिय आहे म्हणून आत्मवस्तू कुठल्याही प्रकारची क्रिया करत नाही म्हणून शब्दांनी त्या क्रियेचं वर्णन करता येऊ शकत नाही. आत्मवस्तूंना कुठलाही संबंध नाही आहे, असंग आहे. ते असंग तत्व अलिप्त आहे. कशाचाही संबंध त्याच्याशी लागू करता येत नाही, जोडता येत नाही. म्हणून आत्मवस्तूंचा संबंधसुद्धा तिथे कशाशी नसतो. आणि आत्मवस्तूला कुठल्याही प्रकारचं नाम नाही, कुठल्याही प्रकारे आत्मवस्तूला आवाज देता येत नाही, कुठलीही रूढी संकेत आत्मवस्तू करता येत नाहीत. म्हणून सुद्धा शब्द तिथे कमी पडतात. असं हे अवर्णनीय असं जे तत्व आहे त्याला अवर्ण अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. पुढचं आहे अचक्षुः श्रोत्रम, म्हणजे ज्याला डोळे नाहीत आणि कान नाहीत. चक्षु डोळे आणि श्रोत्र दोन्हीही नाही. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, हे जे 2 इंद्रिय आहेत, हे आपल्याला सगळ्या प्रकारची ज्ञान करून देतात. लक्षात घ्या, जगातल्या वेगवेगळ्या पद्धतींची ज्ञान करून घेण्याकरता म्हणून आपल्याला ह्या 2 गोष्टींची आवश्यकता असते. आत्मवस्तूला जे मुळात ज्ञानरूप आहे त्याला बाकी इतर गोष्टींचं कुठल्याही प्रकारचं ज्ञान करून घेण्याची आवश्यकता नसल्यामुळे, ते मुळात ज्ञानरूप असल्यामुळे आत्मवस्तूकडे डोळे किंवा चक्षु म्हणजे कान नाहीत. आत्म्याला स्वतः ज्ञानरूप आहे. आत्म्याचं स्वतःला ज्ञान करून घेण्याचं गरज नाही. आत्म्याला स्वतःचं ज्ञान होतं असं नाही. जीवाला मी आत्मरूप आहे असं ज्ञान होतं, त्याला आपण आत्मज्ञान झालं असं म्हणतो. ती बोलण्याची भाषा झाली. आत्म्याला स्वतःचं ज्ञान होतं असं हे वाक्य बरोबर होत नाही. ज्ञान करून घेणं, जगातल्या विविध वस्तूंचं, विविध विषयांचं ज्ञान ते करून घेतो आपण, ते आपण ग्रहण करतो. ते कोणाच्या माध्यमातून करतो? ते पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून करतो. इथे अचक्षु अश्रोत्रम असं म्हटलेलं आहे. याचं कारण आत्मवस्तूकडे अशा प्रकारचे हे 5 ज्ञानेंद्रिय नाहीत, कारण त्यांना आत्म्याला 5 ज्ञानेंद्रियांवर निर्भर राहण्याचं काही कारण नाही. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून घेतो त्यावेळेला आपलं जे ज्ञान असतं ते नेहमी मर्यादित असतं, ते नेहमी अल्प असतं, छोटं असतं, ते नेहमी परिच्छिन्न असतं. कसं ते सांगतो बघा. समजा एखादी वस्तू माझ्यासमोर ठेवलेली आहे. त्या वस्तूवर जो प्रकाश आहे आणि जो भाग माझ्या दृष्टिक्षेपामध्ये आहे, फक्त तेवढ्याच वस्तूचं मला ज्ञान होतं, तेवढीच वस्तू मला दिसते. त्याची जी मागची बाजू आहे किंवा आतली बाजू आहे ती माझ्या डोळ्यांना दिसत नाही. आणि म्हणून मला मागची बाजू न दिसल्यामुळे त्याचं ज्ञान मला होत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो त्यावेळेला त्याची फक्त पुढची बाजू बघितल्यामुळे मागची बाजू दिसत नाही. याचा अर्थ पुढच्याच बाजूचं फक्त ज्ञान होतं, मागच्या बाजूचं ज्ञान होत नाही. याचा अर्थ आपल्याला फक्त अर्धवटच ज्ञान होतं, अर्धवट ज्ञान होतं. त्यावरही त्या वस्तूवर प्रकाश पाहिजे, माझी दृष्टिक्षेपेमध्ये ती वस्तू पाहिजे, तर ते ज्ञान होतं, तर ते डोळ्यांना दिसतं. माझे डोळे चांगले पाहिजेत तर ते ज्ञान होईल, तेव्हा ते डोळ्यांना दिसेल. पण आत्म्या वस्तूला अशा प्रकारे काही दिसून ज्ञान होईल असं नसतं, असं दिसून असं नाही. कारण जर का आपण असा विचार केला की आत्म्याला पण असे डोळे असले असते किंवा कान असले असते आणि आत्मवस्तूला सुद्धा असं सगळ्या विषयांचं पदार्थांचं ज्ञान, जीवांचं ज्ञान झालेलं असतं, तर ते सुद्धा अशाच पद्धतीने परिच्छिन्न झालं असतं, मर्यादित झालं असतं, अल्प झालं असतं. असं शक्य नाही.
असं होणं शक्य नाही. म्हणून आत्मवस्तूला जे ज्ञानरूप आहे, मुळात जो ज्ञानरूप आहे, त्याला डोळे नाही तरीसुद्धा तो पाहतो, असं उपनिषदकार वर्णन करतात. ज्याला कान नाही तरीसुद्धा जो ऐकतो. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. पश्चात्य चक्षु शृणोत्य कर्णः. जो डोळे नाही तरीसुद्धा तो बघतो, ज्याला कान नाही तरीसुद्धा तो ऐकतो. किंवा केनोपनिषदामध्ये कानाचा कान असं वर्णन केलेलं आहे. डोळ्यांचा डोळा कोण? ती आत्मा. आत्मवस्तू स्वयंभू आहे, स्वतंत्र आहे, पूर्ण आहे, नित्यसिद्ध आहे, अधिष्ठानरूप आहे. होणारी जी ज्ञानं आहेत वस्तूंची, त्याच्या मागचं ज्ञानरूप तत्व म्हणजे हे आत्मवस्तू आहे. याच्या अधिष्ठानावर, आत्म्याच्या अधिष्ठानावर आपल्याला ही सर्व ज्ञानं होतात. म्हणून आत्मवस्तू अग्राह्य आहे. अग्राह्य म्हणजे ते काही ग्रहण केल्या जात नाही. आत्मवस्तू स्वतः ग्राह्य नाही. आत्मवस्तू कधी ग्रहण करत नाही. आत्मवस्तू ग्राहक नाही, हे लक्षात घ्या. आत्मवस्तू ज्ञेय नाही. ज्ञेय पदार्थांचं ज्ञान मला होऊ शकतं, तसं आत्मवस्तू ज्ञेय नाही. म्हणून आत्म्याचं ज्ञान मला होत नाही. आत्माला ज्ञान होत नाही, म्हणून आत्मा ज्ञातासुद्धा नाही. आत्मा ज्ञाता नाही, आत्मा ज्ञेय नाही, आत्मा ज्ञानाचं साधनसुद्धा नाही. तर आत्मा ज्ञानरूप असा आहे. आणि हेच त्याचं वर्णन आहे. सद्रूप, चिद्रूप म्हणजे ज्ञानरूप आणि आनंदरूप हे जे वर्णन आहे, हे जे अधिष्ठानभूत जे आहे, अधिष्ठानभूत ते तत्व म्हणजे आत्मवस्तू, म्हणजे ब्रह्मतत्व. आणि ते मी आहे, ते माझं वर्णन आहे, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आत्म्याला कुठल्याही प्रकारचे ज्ञानेंद्रिय नाहीत, कर्मेंद्रिय नाहीत. भगवद्गीतेमध्ये आहे आलेलं वर्णनाचं, सर्वेंद्रिय गुणाभासम सर्व इंद्रिय विवर्जितम. सगळ्या इंद्रियांचा, गुणांचा आभास करून देण्याचं काम ते करतं, पण त्याच्याजवळ सर्व इंद्रिय विवर्जितम, कुठल्याही प्रकारचे इंद्रिय त्याच्याजवळ नाही. आणि तोच मुद्दा पुढच्या मंत्रातल्या या शब्दांनी आलेला आहे. तद अपाणिपादम, त्याच्याकडे कुठलेही पाय नाहीत किंवा हात नाहीत. थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे कर्मेंद्रिय ज्याच्याकडे नाहीत. का नाहीत? कारण आत्मा अकर्ता आहे, आत्मा काहीही करत नाही, आत्मा अक्रीड आहे. या जगात जी काही कर्म आपण करतो, जी काही कर्म आपण करतो, ती विषयांच्या प्राप्तीकरता किंवा विषयातून मिळणाऱ्या सुखाच्या अपेक्षेने, त्या सुखांच्या करता म्हणून आपण ती कर्म करतो. कुठलीही कर्म आपण करतो ती सुखाकरता करतो, कारण आपल्याला असं अपेक्षा असते की त्यातनं मला ते विषय प्राप्त होतील किंवा ते सुख प्राप्त होईल. आत्मवस्तू आनंदरूप आहे, सुखरूप आहे. म्हणून आत्मवस्तूला सुख प्राप्त करण्याकरता म्हणून काही करावं लागत नाही. म्हणून आत्म्याला कर्मेंद्रियांची आवश्यकताच नाही. आत्मवस्तू कर्मेंद्रिय रहित आहे, म्हणून अपाणिम असं म्हटलेलं आहे. जे स्वभावतः आनंदरूप आहे त्याला कुठलं कर्म करायचं आहे? आदि शंकराचार्यांच्या आत्मषटकम स्तोत्रामध्ये तसंच वर्णन आलेलं आहे ना. न वाक् पाणिपादम न चोपस्थ पायुः चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. कुठल्याही प्रकारचं काम, कर्म, क्रिया यांचा अभाव आत्मरूपामध्ये आहे. आत्मस्वरूपामध्ये त्याचा पूर्णपणे अभाव आहे. कुठल्याही प्रकारची देणीघेणी नाही, आदान प्रदान नाही, कुठे येण्याचं जाण्याचं काही आत्म्याला करावं लागत नाही. कुठल्याही प्रकारची क्रिया, प्रजनन, अशा प्रकारची कुठली काही क्रिया त्याला करायची गरज नाही किंवा तो करतच नाही. आत्म्याचं नैष्कर्म सिद्धी किंवा नैष्कर्मत्व इथे सांगण्यात आलेलं आहे. जे निरुपाधिक स्वरूप आहे आत्म्याचं, त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. अपादपाणी. करणारा कोण असतो? सगळं उलाढाल विचार करण्याचं काम कोण आहे? साधना करण्याचं काम कोणाचं आहे? आत्मरूप मीचं नाही, तर ज्याला मी जीव म्हणून म्हणतो तो जीवरूप मी हा जीव हा करता आहे. जीव हा करता आहे. तो करता सगळ्या प्रकारची कर्म आत्म्याच्या अधिष्ठानावर करत असतो. म्हणून आमच्या डॉक्टर गगनचं फार सुंदर वाक्य आहे. करत्या जीवाने
करवित्या ईश्वराच्या आज्ञा मानून अकर्ता ब्रह्म मी आहे असा अनुभव घेणं, हे परमार्थाचं सार्थक आहे. कर्त्या जीवाने, जो कर्ता, जो मी केलं असं समजणारा जो जीव आहे, त्यांनी काय करावं तर त्यांनी ईश्वराच्या आज्ञा मानून, ईश्वराच्या म्हणजे भगवंताच्या, शास्त्राच्या, गुरूंच्या आज्ञा मानून, त्याच्यात काय सांगितलं आहे, तू करता नाही, तू भोगता नाही, अशा प्रकारचा भाव ठेव, तू तुझी कर्म कर, इत्यादी इत्यादी वर्णन आलेलं आहे. भगवंतांनी केलेलं ज्या काही आज्ञा आहेत शास्त्राच्या आणि भगवंताच्या, त्यांचं पूर्णपणे पालन करून काय कर तर अकर्ता ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून कर्त्यापासून अकर्त्यापर्यंतचा हा प्रवास आपल्याला करायचा आहे. आत्मरूप मी काहीही करत नाही हा भाव, हा अनुभव, हा पक्का आपल्या लक्षात राहायला पाहिजे. आपलं होतं काय, आपण स्वतःला आत्मरूप मी असं कधी जाणतच नाही. आपण स्वतःला नेहमी हा शरीरधारी जीव एवढंच मानतो. आणि शरीरधारी जीव म्हणून मग मी स्त्री किंवा पुरुष, ऑफिसर किंवा पती पत्नी, मुलगा इत्यादी कुठल्या कुठल्या रोल्समध्ये आपण स्वतःला बघत बसतो. आणि मग मी हे केलं, मी ते केलं, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, अशा पद्धतीने आपले निर्णय सुरू राहतात. आत्मरूप मी काहीही करत नाही हा निर्णय कधी नसतोच. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला मी केलं, मी करणार असं आपण ठरवतो, त्यावेळेला त्या प्रत्येक क्रियेचं कर्तृत्व आपल्याला येऊन चिकटतं. आणि ते कर्तृत्व केल्यामुळे त्या केलेल्याचं भोक्तृत्वसुद्धा आपल्याला येऊन चिकटतं. एखादी गोष्ट मी केली असं सांगतो ज्या वेळेला, केली ठीक आहे, पण आत्मरूप मी काहीही करत नाही हा भाव, हा विचार, हा निर्णय आपल्या मनामध्ये पक्का असेल तर मी केली म्हणून जर का कोणी काही स्तुती केली माझी, वा वा प्रमोद तुम्ही किती छान काम केलं, असं जर का कोणी म्हटलं तर मला माझी स्तुती ऐकून माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये तो अहंकार निर्माण होणार नाही. किंवा कोणी तशी स्तुती केली नाही तर मला त्याचं वाईटसुद्धा वाटणार नाही. का? कारण पक्का निर्णय आतमध्ये असला पाहिजे. आत्मरूप मी काहीही करत नाही. आणि मी कोण आहे? मी आत्मा आहे. मग आत्मरूप मी जर का काहीही करत नसेल तर कुठलंही कार्य जे केलेलं असेल ते मी केलं का? मी नाही केलं. मग कोणी केलं? कोणाच्या आज्ञेमुळे झालं. काम करायचं बरं, आपले कर्तव्य सगळी करायची, आपल्या वाट्याला आलेली जी कर्म आहेत ती सगळी पूर्णपणे करायची. भगवंताने सांगून ठेवलं आहे, तू तुझं कर्म कर, नियतम कुरु कर्मत्वम. ती सगळी कर्म करायची, निष्काम बुद्धीने करायची, कुठलीही अपेक्षा ठेवून करायची नाही, आपलं कर्तव्य समजून करायची, ईश्वराला अर्पण करायची म्हणून करायची. असा विचार, किती गहन अर्थ या सगळ्या विषयांमध्ये आलेला आहे, या सगळ्या मंत्रांच्या शब्दांमधून आलेला आहे. बघा, तद अपाणिपादम शब्द बघितला तर सोपा आहे, पण त्यातला विषय अदृश्यम, अग्राह्यम, अश्रोत्रम, अवर्णम, अचक्षुश्रोत्रम, तद पाणिपादम. हे सगळं वर्णन कसं झालं? आत्मवस्तू कशी नाही याचं वर्णन झालं. म्हणजे काय? आत्मवस्तूला गोत्र नाही, वर्ण नाही, इंद्रिय नाही, ज्ञानेंद्रिय नाही, नाही 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 करत त्या गोष्टींची व्यावृत्ती केलेली आहे, बाजूला काढलेला आहे. आता थोडा विषय गंभीर होणार आहे. आता आत्मवस्तूचं वर्णन काय आहे, ते कसं आहे हे सांगणं होणार आहे. थोडा क्लिष्ट विषय येईल, थोडा सूक्ष्म विचार आपण करू. ऐकून घ्या एकदा. पहिल्यांदाच ऐकत असेल तर कदाचित कळणार नाही, ऐकलेलं असेल तर कळेल, कळलं असले तरी ते समजलं पाहिजे, आणि समजलं असलेलं चित्तामध्ये रुजलं पाहिजे. हा विषय बघायचा आहे आता. आत्मवस्तू जे अक्षरतत्व मगाशी आपण बघितलं त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न सुरू आहे इथे. आत्मवस्तू कशी आहे? नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम तद अव्ययम यद्भूत योनिम परिपश्यन्ति धीरः. नित्यम विभुम सर्वगतम. थोडा विचार करू आपण या मंत्राच्या, या शब्दांच्या अर्थाकडे जाण्याच्या आधी थोडा विचार बघूया. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. आपण स्वतःला जेव्हा मी इथे आहे असं म्हणतो आणि तिथे काहीतरी घडलं, तिथे काहीतरी भांडं पडलं, काहीतरी आवाज आला, तिथे काय झालं ही गोष्ट जाणण्याकरता म्हणून मला तिथे जावं लागतं.
कारण का, मी इथे या खोलीमध्ये आहे. कळलं सगळ्यांना? मी इथे आहे, तिथली गोष्ट जाणायची असेल आणि ती गोष्ट काय घडली हे बघायची असेल तर मला ती प्राप्त करण्याकरता, ती जाणून घेण्याकरता म्हणून इथून तिकडे जावं लागतं. मी आत्ता इथे आहे, पण तेव्हा ती गोष्ट होणार आहे. ती जर का जाणून घ्यायची असेल, प्राप्त करायची असेल तर ती नंतर कधीतरी होणार आहे, म्हणून मला वाट बघावी लागते. मी आत्ता कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आहे, पण मला माझी डिग्री प्राप्त करण्याकरता म्हणून मला काही काळ वाट बघावी लागणार आहे. म्हणजे आज, आत्ता आणि नंतर तेव्हा. आणि तिसरा विचार अजून करू आपण. मी हा या शरीरामध्ये राहणारा, हा असा, आणि ते ब्रह्म ते तसं, असा जर का विचार असेल तर मी हा असा आणि ते ब्रह्मवस्तू ती तशी, असा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला याला त्याच्या प्राप्तीकरता काहीतरी साधना, काहीतरी भक्ती, काहीतरी प्रयोग, काहीतरी ध्यान, काहीतरी करणं क्रमप्राप्त पडतं. काय विचार केला आपण? मी आत्ता इथे असेल तर तिथे जावं लागेल. इथे आणि तिथे म्हणजे देशभेद झाला, देश परिच्छिन्नता आली. आज, आत्ता आणि नंतर तेव्हा म्हणजे कालपरिच्छिन्नता आली. आणि ही वस्तू आणि ती वस्तू असा वस्तुभेद जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्याच्याकरता वस्तू परिच्छिन्नता आली. म्हणून 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. बघा, देशपरिच्छेद, कालपरिच्छेद आणि वस्तुपरिच्छेद. परिच्छेद ह्या शब्दाचा अर्थ खूप सोपा आहे. परिच्छेद करणं म्हणजे वेगळा करणं. आपल्याला माहिती आहे, मराठीमध्ये भाषेमध्ये पण पुस्तकात अनेक प्रकारचे परिच्छेद असतात. एक भाग दुसऱ्या भागापासून वेगळा करण्याकरता म्हणून परिच्छेद पाडतो आपण, वेगळा करतो, भिन्नता दाखवतो, विभाग पाडतो. मग देश परिच्छिन्नता म्हणजे काय? देशाने केलेला विभाग, देशातल्या 2 ठिकाणातल्या 2 जागेतला भेद म्हणजे देश परिच्छिन्नता. कालपरिच्छिन्नता म्हणजे काय? 2 वेळेतला, 2 कालातला भेद म्हणजे कालपरिच्छिन्नता. आणि वस्तू म्हणजे काय? तर 2 पदार्थातला, 2 वस्तूंमधला भेद म्हणजे वस्तुपरिच्छिन्नता. समजा मी आज इथे आहे, ज्या अर्थी मी इथे आहे, ज्या अर्थी मी इथे हैदराबादमध्ये बसून आहे, त्या अर्थी मी मुंबईमध्ये नाही, असा त्याचा सरळ अर्थ निघतो. मग आत्मवस्तूला अशा 3ही प्रकारचा भेद नाही. आत्मवस्तू असे 3ही प्रकारे देश, काल, वस्तू परिच्छिन्न नाही. का नाही? कारण आत्मवस्तू जशी हैदराबादमध्ये आहे तशी ती मुंबईमध्ये पण आहे. आपल्याला उगाच असं वाटतं की आत्मवस्तूनं सज्जनगडावर जेवढी आहे तशी माझ्या घरात नाही. मग आपण उठून सज्जनगडला जातो, काशी विश्वेश्वराचं दर्शनाला जातो, कारण तिथे आपल्याला वाटतं की तिथे काहीतरी नक्की आहे. ते इथे घरामध्ये बसून नाही. तिथे आहे निश्चित काहीतरी वेगळं तिथे असतं. त्या तीर्थक्षेत्रांची महिमा आहे, त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही. पण एक लक्षात घ्यायची, आपण जेव्हा आत्म्याचा विचार करतो आहे, जेव्हा आपण ब्रह्मवस्तूचा विचार करतो आहे, त्यावेळेला ती ब्रह्मवस्तूला देशपरिच्छिन्नता नाही. म्हणजे ब्रह्मवस्तू सर्वत्र सर्वव्यापी आहे. ब्रह्मवस्तूला कालपरिच्छिन्नता नाही. काल होतं, आज आहे, उद्या असेल की नसेल माहीत नाही, अशा प्रकारची जी आपली बोलीभाषा असते ती आत्मवस्तूला, ब्रह्मवस्तूला लागू पडत नाही. माझ्या आजोबांचा खूप मोठा वाडा होता, किती 50 वर्षांपूर्वी, तो आता नाही. तसं आत्मवस्तू तेव्हा खूप होती. कधी? समर्थांच्या काळी. समर्थ जेव्हा झाले ना तेव्हा आत्मवस्तू होती. आता काय? आता काही राहिलेच नाही, तसे लोकही राहिले नाही आणि ती आत्मवस्तू पण राहिली नाही. असं म्हटलं तर कसं चालेल? नाही, हे बरोबर नाही. आत्मवस्तूला अशा प्रकारे कालपरिच्छिन्नता नाही, कालपरिच्छिन्नता लागू होत नाही. म्हणून आत्मवस्तू सदा आहे, नित्य आहे. मग असे आपण बघितलं, सर्वत्र देशपरिच्छिन्नता नाही, सर्वत्र कालपरिच्छिन्नता नाही, म्हणून सदा. आणि आत्मवस्तू सर्वत्र सगळ्या पदार्थांमध्ये व्यापून आहे, म्हणून समसमान व्यापून असल्यामुळे सम. सर्वत्र सदा सम या 3 शब्दांनी देशपरिच्छिन्नता, कालपरिच्छिन्नता आणि वस्तुपरिच्छिन्नतेचा निषेध केलेला आहे. आत्मवस्तू अशा प्रकारे परिच्छिन्न होत नाही. म्हणजे आत्मवस्तूला अशा प्रकारे वेगवेगळे भाग पाडता येत नाही. वस्तुपरिच्छिन्नता म्हणजे काय? 2 वस्तूंमधला भेद.
याच्यात जास्त आहे आणि याच्यात कमी आहे असं नाही. हा फोन माझा 50,000चा फोन आहे म्हणून आणि हे 50 रुपयाचं पुस्तक आहे, 50,000चा फोन आहे म्हणून आत्मवस्तू याच्यात जास्त आहे आणि हे फक्त 50 रुपयाचंच पुस्तक आहे म्हणून आत्मवस्तू या पुस्तकामध्ये कमी आहे, असं बरोबर नाही. असा विचार बरोबर नाही. आत्मवस्तू सर्वत्र, सर्व पदार्थांमध्ये, सर्व वस्तूंमध्ये व्यापक असल्यामुळे आणि समसमान व्यापक असल्यामुळे आत्मा सर्वांचा आत्मा आहे. तो सर्वांचा आत्मा आहे तो. म्हणून ही गोष्ट नीट लक्षात घ्यायला पाहिजे. देशपरिच्छिन्नता, कालपरिच्छिन्नता आणि वस्तुपरिच्छिन्नता या तीनही गोष्टी जिथे नाहीत ते ब्रह्मवस्तू, ते अक्षरतत्व, त्या अक्षरतत्वाचं वर्णन आता येतं आहे. आपलं होतं काय, जे जे पदार्थ आपल्या डोळ्यांना दिसतात ते ते नाशवान आहेत एवढं आपल्याला माहिती असतं. यन दृष्टम तन्नष्टम. आपण वर्गामध्ये बसलं की खूपदा हे ऐकतो, जे जे दृष्टीला दिसतं ते ते नाशवंत आहे. का बरं? कारण जे दिसतं त्याला रूप आहे, त्याला आकार आहे. ज्याला रूप आहे आणि आकार आहे त्याला देशपरिच्छिन्नता आहे. लक्षात घ्या. आणि जी वस्तू आपल्याला दिसते ती दिसत असल्यामुळे त्याला कालपरिच्छिन्नता सुद्धा आहे. निश्चितपणे त्याला कालपरिच्छिन्नता सुद्धा असतो. आणि ज्याला ज्याला कालपरिच्छिन्नता असते तो तो पदार्थ नाशवान असतो. म्हणून जे जे दिसतं ते ते नाशवान असतं. डोळ्यांनी काय काय बघतो आपण? डोंगर बघतो, नदी बघतो, दृश्य जगत बघतो, येणारे जाणारे बघतो, सगळं बघतो. हे सगळं कसं आहे? नाशवांत आहे. जगत कसं आहे? नाशिवंत आहे. खूप सोपं आहे बोलायला, ऐकायला खूप छान वाटतं वर्गामध्ये. पण आपल्या स्वतःला आणून भिडवायला जेव्हा आपण विचार करतो, साधनेमध्ये त्याचं जेव्हा उतरवायला म्हणून जेव्हा आपण विचार करतो साधनेमध्ये, त्यावेळेला तिथे गडबडून जाते. मग हा फोन नाशवान आहे, खरं आहे, पण हा 50,000चा फोन पडला हातातनं आणि फुटला, काय होतं? आणि समजा तो दुसऱ्याच्या हातातनं फुटला, माझ्या हातातनं पडलं तर वाईट वाटतं खूप, दुसऱ्याच्या हातातनं पडलं तर, पडून फुटला समजा, तर काय होतं? क्रोध, चिडचिड, त्रागा, सगळं निश्चित. त्यावेळेला मग हे जे दिसतं ते नाशवान आहे कुठे गेलं हे विसरून गेलेलं असतं. आपली अशी गडबड होते सगळी. आता 50,000चा फोन फुटला, ठीक आहे, क्रोध, फार वाईट वाटलं. 50 लाखाची जेव्हा गाडी असते किंवा 50 लाखांचं जेव्हा घर असतं, त्या घराला काही झालं, त्या गाडीला काही झालं तर अत्यंत दुःख होतं. आणि त्याही पलीकडे जाऊन जेव्हा ज्याचं काही मोल नाही असं जेव्हा त्या शरीराला जेव्हा काही इजा होते किंवा त्या शरीराचा जेव्हा नाश होतो आपल्या किंवा आपल्या घरातल्या इतरांचा, त्यावेळेला जे जे दिसतं आहे ते ते नाशिवंत आहे, ही फिलॉसॉफी, हे तत्त्वज्ञान कुठे विसरून आपण अत्यंत शोकग्रस्त होतो. मग असं शोकग्रस्त जीवन जगण्यापेक्षा हे जे तत्त्वज्ञान आहे हे मुरवणं, मगाशी मी शब्दप्रयोग वापरला होता, मुरलं पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. आता हे नुसतंच तत्त्वज्ञान म्हणजे शब्दज्ञान राहतं. म्हणून जे जे दिसतं ते ते नाशवान आहे. ब्रह्मवस्तू डोळ्यांना दिसत नाही. आपण मगाशी विचार केला, ब्रह्मवस्तू अदृश्य आहे, अदृष्ट आहे आणि म्हणून ती नाशिवंत नाही. म्हणून ब्रह्मवस्तू अविनाशी आहे. का अविनाशी आहे? ती डोळ्यांना दिसत नाही म्हणून ती अविनाशी आहे. मग डोळ्यांना दिसतं हे सगळं ते काय आहे? हे जे सगळं दिसतं ते काय आहे? ही माया आहे. सगळा मायेचा खेळ आहे. माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना, कल्पांत काळी. समर्थ सांगतात ब्रह्मवस्तू कल्पांता काळीही कधीही त्याचा नाश पावणार नाही. अशी सुंदर प्रणाली आहे. ह्या प्रणालीतनं जेव्हा आपण अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला आता हे जे पुढचे शब्द आहेत त्याचा उकल पटापट होत जाईल. नाही तर शब्द नित्य, काय नित्य शब्द आपल्यासमोर आहेत. नित्य शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, नित्य म्हणजे नेहमी असतं ते. असं म्हणून आपण पुढे गेलो तर ते का नित्य? कारण तिथे कालपरिच्छिन्नता नाही म्हणून नित्य. जे कालाने परिच्छिन्न होऊ शकत नाही म्हणून नित्य. जे शाश्वत आहे, जे अनित्य नाही ते नित्य. अनित्य काय आहे? इंद्रियांनी केले जाणारे सगळे व्यवहार अनित्य आहेत. येणारे जाणारे सगळे भोग अनित्य आहेत. ह्या सगळ्या गोष्टी अनित्य आहेत.
पण जे कालाने परिच्छिन्न होत नाही, जिथे काल लागू पडत नाही, असे जे तत्व आहे ते नित्य तत्वाने. आपण घड्याळामध्ये बघतो, सेकंद काटा टक 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 करत सेकंद किती झाले ते दाखवतो, मिनटं किती झाले ते दाखवतो, तास किती झाले ते घड्याळ दाखवतो. पण घड्याळ नसलं तर काल नाही असं होतं का? कालाची मोजदाद करणारं ते इन्स्ट्रुमेंट, ते डिव्हाइस, ते यंत्र समोर आहे, पण ते डिव्हाइस निघून गेलं, ते यंत्र निघून गेलं तरी काल असतोच असतो. पण आत्मवस्तू ह्या सापेक्ष कालाच्याही पलीकडे आहे. काल का सापेक्ष म्हटलं गेलं आहे? कारण काल हा या ग्रहतारे, सूर्य, आपलं परिभ्रमण याच्यावर अवलंबून काल ठरत असतो. याच्यामुळे कालाची निर्मिती झाली असं आपल्याला वाटतं. पण आत्मवस्तू या सगळ्या पदार्थांच्याही पलीकडे असल्यामुळे कालाच्याही अतीत आहे. त्वं कालत्रयातीतः, कालाने परिच्छिन्न होत नाही, म्हणून ब्रह्मवस्तूला नित्य असं म्हटलेलं आहे. दुसरा नित्य शब्दाचा अर्थ आहे तिथे कुठल्याही प्रकारचा अभाव नाही, कुठल्याही प्रकारचा अभाव नसणं. अभाव म्हणजेच नसणं, भाव म्हणजे असणं. आत्मवस्तू नित्य आहे म्हणून आत्मवस्तू भावरूप आहे, भाव आहे. आत्मवस्तूला अभाव, कुठल्याही प्रकारचा अभाव नसतो. एखादी वस्तू निर्माण होण्याच्या आधी नसणे म्हणजे त्याला प्राक अभाव असं म्हणतात. एखादी वस्तू निर्माण झाली पण नाश झाली म्हणजे निघून गेली, त्याचा नाश झाला, तर त्याच्यानंतर ती असत नाही म्हणून त्याला प्रध्वंस अभाव म्हणतात. जिथे प्राक अभाव नाही, जिथे प्रध्वंस अभाव नाही, ते ह्या दोन्ही प्रकारचे अभाव जिथे नसतात त्या वस्तूला नित्य असं म्हणतात. म्हणून आत्मवस्तू नित्य आहे. नित्य शब्दाने सांगितलं. आत्मवस्तू विभू आहे. विभू म्हणजे व्यापक तत्व, जे अत्यंत व्यापक आहे त्याला विभू म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवापासून तर अत्यंत छोट्यातल्या छोट्या अणूपर्यंत, मुंगीपर्यंत सगळ्या प्राणभेदांमध्ये, सगळ्यांमध्ये व्यापून असलेलं जे तत्व आहे, सगळ्या उपाधींमध्ये व्यापून असलेलं जे तत्व आहे, जे चैतन्य आहे, त्याला विभू असं म्हटलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे नाम, रूप इत्यादी प्रकारचे विविध उपाधींचे जे भेद आपल्याला दिसतात, त्या सगळ्या भेदांचं निराकरण करून प्रत्येक वस्तूमध्ये असलेलं जे तत्व ते विभू तत्व, तिथे देश परिच्छिन्नता नाही हे दर्शवण्याकरता म्हणून त्याला विभू म्हटलेलं आहे. इथे आहे आणि तिथे नाही, किंवा तिथे आहे आणि इथे नाही असं आत्मवस्तूला लागू होत नाही. म्हणून आत्मवस्तू देश परिच्छिन्न नाही आणि म्हणून ती विभू आहे. आणि आत्मवस्तूला अत्यंत अभाव नाही. अत्यंत अभाव म्हणजे कुठल्याही प्रकारचा नसणंच. उदाहरणार्थ एखादी वस्तू कधीही संभवत नाही अशी, याला शास्त्रामध्ये वंध्यापुत्र असं एक उदाहरण दिलेलं आहे. वंध्यापुत्र, वंध्येचा म्हणजे वांज बाईचा पुत्र, जो कधीही असू शकत नाही, ही संकल्पनाच स्पष्ट होत नाही. म्हणून अत्यंत अभाव आत्मवस्तूकडे नाही, म्हणून आत्मवस्तूला विभू म्हटलेलं आहे. जिथे आत बाहेर असा भेद नाही, जिथे घराच्या बाहेर असा भेद नाही, जिथे देशाच्या बाहेर असा भग नाही, जिथे या जगतात किंवा या विश्वात आणि या विश्वाच्या बाहेर, या जगाच्या बाहेर असा भेद नाही, जे सर्वत्र व्यापून आहे, जे सर्वत्र व्यापून आहे, जिथे देश परिच्छिन्नता अजिबात नाही, ते विभू. आमचं तसं नसतं. आमचं आत बाहेर खूप असतं. लोकांशी बोलताना काहीतरी बोलायचं, पण आतमध्ये काहीतरी वेगळंच असतं. बाहेर दाखवताना खूप काही वेगळं दाखवायचं, असं आपण आत बाहेर करतो जगातल्या लोकांशी व्यवहार करताना. पण आत्मवस्तूपाशी तशा प्रकारचा भेद नाही. कृष्णाची गोष्ट सर्वांना माहिती आहे. गोपी असते, बालकृष्ण येऊन लोणी घेऊन जात असतो सारखा घरातनं पळवून. एक दिवस ती ठरवून बसते दरवाजावर. गोपालकृष्ण जर काय जेव्हा येईल लोणी खायला, तेव्हा मी त्याला पकडतेस, बघतोच हा कशी चोरी करतो माझ्या लोण्याची, म्हणून ती दरवाजावर बसून राहते. आणि गोपालकृष्ण त्या आतमध्ये प्रगट होतात, आतमधनं लोणी येतात, आतमध्ये खातात. आतमध्ये काहीतरी पडल्या फुटल्याचा आवाज येतो, तोपर्यंत ती बाहेर बसलेली, दरवाजावर बसलेली गोपिका उठून आतमध्ये जाऊन बघते, तर तिकडे जो काही सगळा गोंधळ झालेला असतो, तेव्हा ती त्याचा हात पकडते आणि त्याला विचारते, कसा काय तू आतमध्ये आलाचच कसा? त्याचं उत्तर असं आहे, तो आतमध्ये नव्हताच असं कधी नव्हतं, तो सगळीकडे आहे.
आला कसा म्हणजे त्याला कुठून यावं लागत नाही, तो सगळीकडे आहे असं जे तत्व आहे त्या तत्वाला परब्रह्म तत्व असं म्हणतात. म्हणून त्याला विभू असं म्हटलेलं आहे. आणि ते सर्व पदार्थांच्या ठिकाणी सुद्धा आहे म्हणून ते सर्वगत आहे. तिथे वस्तूंचा परिच्छिन्नताचा दाखवण्याकरता, परिच्छिन्न नाही असं दाखवण्याकरता, म्हणून तिथे वस्तूंमधला भेद नाही, म्हणून सर्वगत व्यापक असलेलं हे जे तत्व आहे ते प्रत्येक वस्तूमध्ये सुद्धा आहे हे सांगण्याकरता. म्हणून किती सुंदर विचारशास्त्र करतं, फार सुंदर विचारशास्त्राने आपल्यासमोर मांडून ठेवलेलं आहे. जिथे वस्तूपदला परिच्छिन्नता नाही हे दर्शनाकरता म्हणून सर्वगत शब्द दाखवला आहे. या ठिकाणी मातीचा घट ठेवलेला आहे, त्या मातीच्या घटाच्या ठिकाणी ते तत्व आहे. आज तो मातीचा घट आहे, उद्या कदाचित तो मातीचा घट नसेल तरीसुद्धा ते तत्व कालातीत असल्यामुळे ते नेहमी असणार आहे. आणि आज ह्या मातीच्या घटात जेवढं व्यापक आहे तेवढंच ते मातीचा घट इथनं हटवल्यानंतर सुद्धा तिथे त्या ठिकाणी तितकंच व्यापक असणार आहे हे दर्शवण्याकरता म्हणून सर्वगतम असा शब्द आलेला आहे. आणि या सर्वगतामध्ये चौथा जो अभाव आहे, ज्याला अन्योन्य अभाव आहे, तो अन्योन्य अभाव सुद्धा इथे नाही म्हणून सर्वगत शब्द आलेला आहे. 4 प्रकारचे अभाव आपण बघितले. प्राक अभाव, प्रध्वंस अभाव हे कालाच्या सापेक्ष असल्यामुळे वस्तूच्या निर्मितीच्या आधीचा अभाव किंवा वस्तूचा नाश झाल्यानंतरचा त्याचा त्या वस्तूचा अभाव, असे दोन्हीही अभाव आत्मवस्तूपाशी होत नाहीत, शक्य नाही, म्हणून तिथे ते 2 अभाव नाहीत. आत्मवस्तूपाशी अत्यंत अभाव नाही, कारण आत्मवस्तू नित्य आहे, आहेच आहे, ती नाही अशी जागाच नाही, म्हणून आत्मवस्तूला अत्यंत अभाव ॲप्लिकेबल नाही. आणि आत्मवस्तू करता अन्योन्य अभाव सुद्धा नाही. अन्य अभाव म्हणजे एकात दुसरं नसणं. एकात दुसरं नसणं म्हणजे काय? तर या ठिकाणी ही खुर्ची आहे, ज्या खुर्चीवर मी बसलेलो आहे ही खुर्ची ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाणी नाही आहे. या ठिकाणी खुर्ची ठेवलेली असल्यामुळे या ठिकाणी छत्री नाही आहे. उदाहरण म्हणून सांगतोय. अन्य एखाद दुसरी गोष्ट नसणं हे समजायला सोपं आहे. ब्रह्मवस्तू सर्वत्र व्यापक असल्यामुळे ब्रह्मवस्तूपाशी असा अन्य भेद नाही, म्हणून अन्य अभाव नाही, ती सर्वत्र सर्वगत आहे. म्हणून नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम. ब्रह्मवस्तू अत्यंत सूक्ष्म आहे. जी जितकी व्यापक आहे ती तितकी सूक्ष्म सुद्धा असते, हे लक्षात घ्या. जी गोष्ट जितकी व्यापक असते ती तितकी सूक्ष्म सुद्धा असते. आकाश सगळ्यात व्यापक आहे म्हणून आकाश सगळ्यात सूक्ष्म आहे. पाण्यामध्ये सुद्धा आकाश असतं, लक्षात घ्या. म्हणून आपण त्या आकाशातनं, त्या अवकाशातनं पोहत पोहत पाणी कापत पुढे जाऊ शकतो. पाण्यामध्ये सुद्धा अवकाश असतं. लाकडात सुद्धा अवकाश असतं, आकाश असतं, म्हणून त्या लाकडामध्ये खिळ्या ठोकल्या जाऊ शकतो. आकाश असतं. आकाश सर्वत्र आहे. आपल्या देहामध्ये सुद्धा आकाश आहे. त्या आकाश आहे. ब्लड व्हेसल्समध्ये सुद्धा आकाश आहे, म्हणून ते RBCs आणि ब्लड व्हेसल्समधनं ते ब्लड फ्लो होऊ शकतं, वाहू शकतं रक्त. आकाश आहे. म्हणून असं सूक्ष्म असलेलं आकाश, सर्वत्र व्यापक असलेलं असं आकाश, त्या आकाशापेक्षाही जे सूक्ष्म आहे असं जे तत्व आहे त्याला ब्रह्मवस्तू सुसूक्ष्मम. आकाशाला तरी गुण आहेत. शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. स्थूलत्व कारणादी तद अभाववत म्हणून सुसूक्ष्मम. स्थूलत्वाची जी कारणं आहे त्यांचा अभाव आहे म्हणून त्याला सुसूक्ष्म म्हटलेलं आहे. नुसतं सूक्ष्म नाही तर सुसूक्ष्म, अतिशय सूक्ष्म. स्थूलतेची जी कारणं आहेत, स्थूलतांची कारणं म्हणजे काय? हळूहळू सूक्ष्मतेकडून स्थूलतेकडे जातो आपण, सूक्ष्मतत्वाकडून स्थूलतत्वाकडे आपण येतो. ब्रह्मवस्तूला काय म्हणतात? कुठल्याही प्रकारचे गुणधर्म नाहीत, स्थूलत्व नाही. आकाशाचा गुण काय आहे? आकाशाचा गुण आहे शब्द. हा एवढा एक विषय बघू 2 मिनिटांमध्ये आणि मग थांबू. आकाशाचा शब्द हा गुण आहे. सर्वात प्रथम आत्मनः आकाशः संभूतः. आत्म्यापासनं म्हणजे सूक्ष्मत्वापासनं आकाशाची निर्मिती झाली असं तैत्तिरीय उपनिषद आपल्याला सांगतं. आत्मनः आकाशः संभूतात. आकाशात वायू. आकाशापासून वायूची निर्मिती झाली, वायूपासून अग्नीची निर्मिती झाली, असं करत करत पंचमहाभूतांची निर्मितीची प्रक्रिया सांगितलेली आहे पृथ्वीपर्यंत. मग एक एक गुण जो आहे तो एक एक ॲड होत गेलेला आहे प्रत्येक महाभूतामध्ये. आकाशाचा गुण शब्द आहे,
वायूचा गुण स्पर्श आहे, पण वायूमध्ये आकाशातनं निर्मिती झालेली असल्यामुळे वायूमध्ये स्पर्श हा गुण जरी का असला, म्हणजे वायू आपल्याला जाणवतो, जेव्हा वारा वाहतो त्यावेळेला आपल्याला कळतं, पण त्याचबरोबर ऐकू येतो. वायूचा आवाज जेव्हा वारे घोंगावतात त्यावेळेला त्या वायूचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकू येतो, शब्दगुण त्याच्यामध्ये असतो. म्हणून त्याच्यापासून निर्मिती झाली अग्नीची. अग्नीमध्ये रूप आहे. वायू डोळ्यांना दिसत नाही, पण अग्नी दिसतो. अग्नीचा स्पर्श गरमी जाणवते. अग्नीचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकू येतो. जिथे एखाद्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झाला असतो तिथेचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज सुद्धा असतो. अग्नीपासून आपाचा गुणधर्म आहे रस, आणि आपापासून पृथ्वीचा गुणधर्म आहे गंध. या प्रत्येक पंचमहाभूतांमध्ये एक एक गुण ॲड होत गेलेला आहे, वाढत गेलेला आहे क्रमाक्रमाने. अशा पद्धतीने ही स्थूलत्वाची संकल्पना स्पष्ट करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारचं आत्मवस्तूकडे या 5ही प्रकारच्या स्थूलत्वांचं कारणच नसल्यामुळे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5ही विषय ज्या आत्मवस्तूमध्ये नाहीत अशी ती वस्तू असल्यामुळे, किंवा हे 5ही गुण त्याच्यात नाही असं ते निर्गुण तत्व असल्यामुळे, म्हणून त्याला सुसूक्ष्मम असं म्हटलेलं आहे. का सूक्ष्म? कारण तिथे स्थूलत्वाचं काही कारण नाही. ते स्थूलत्वाने कधी दिसत नाही, जाणवत नाही. तिथे कुठल्याही प्रकारचं त्याचं आकलन करता येत नाही, कारण हे शब्द, स्पर्शादी जे सगळे विषय आहेत ते आत्मवस्तूमध्ये नाहीत. म्हणून सुसूक्ष्मम. तद अव्ययम, ज्याचा कधीही व्यय होत नाही, ज्याचा कधीही नाश होत नाही, जे कधीही जीर्ण होत नाही, जे कधीही वार्धक्य पावत नाही, जे कधीही नाशवान नाही, त्याला अव्ययम असं म्हटलेलं आहे. या अव्ययम आणि पुढच्या उरलेल्या 2 शब्दांचा या मंत्रातील विचार आपण पुढच्या वेळेला करूया. आज बराच अर्थ इथे बघून झालेला आहे. नित्यम विभुम सर्वगतम सुसूक्ष्मम तदव्ययम यद्भूतयोनिम परिपश्यन्ति धीराः. अशा प्रकारचा हा मंत्र आपण याचा आज विचार केला. आज इथेच थांबूया. हरिओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.